येलो मोझॅक हे बघा, आपण कंटिन्यू जर खरीपमध्ये, रब्बीमध्ये आणि उन्हाळ्यामध्ये जर एकच पीक घेतलं आपण हे सोयाबीनसारखं, आणि मागं आपण बघत होतो की 2-3 वर्षापासून शेतकरी बंधू सलग हेच पीक घेत होते आणि त्याच्यामुळे या येलो मोझॅकचा प्रादुर्भाव आपल्याकडे वाढलेला आहे. तसेच दुसरं कारण एक आहे की आपल्याकडल्या काही शेतकऱ्यांनी ज्या विद्यापीठाच्या शिफारस न केलेल्या दुसऱ्या व्हरायटी इथं त्याची लागवड केलेली होती आणि जे की मोझॅक रोगाला बळी पडतात. तर अशा प्रकारच्या व्हरायटी आपण वापरू नये आपण याच्यामध्ये. आणि हा जो पिवळा मोझॅक जो सोयाबीनवरला जो रोग आहे तो विषाणूजन्य रोग आहे आणि याचा जो प्रसार आहे तो पांढऱ्या माशीमुळे होतो. तर याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या शेतामध्ये चिकट पिवळ्या रंगाचे जे सापळे असतात, स्टिकी स्ट्रॅप्स ज्याला आपण म्हणतो, ट्रॅप्स म्हणतो त्याला, तर हे एकरी आपण 20 स्टिकी ट्रॅप लावायला पाहिजेत किंवा चिकट सापळे लावायला पाहिजेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे रासायनिक कीटकनाशकाची आपण फवारणी करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपल्याला थायमिथोएक्झाम अधिक आपलं लॅम्बडा सायलोथ्रिन हे एक संयुक्त कीटकनाशक आहे. याची आपल्याला 50 मिली एका एकरसाठी फवारणी करावी. किंवा दुसरा आणखीन एक पर्याय त्याच्यामध्ये आहे आपल्याला, आपले ॲसिटामाप्रिड अधिक आपल्याला बायफेन्थ्रिन हे सुद्धा एक संयुक्त कीटकनाशक आहे. याचं आपल्याला 100 ग्रॅम एका एकरसाठी त्याची फवारणी करायची आहे. किंवा आपल्याला बीटासायफ्लुथ्रिन अधिक इमिडॅक्लोप्रिड म्हणून एक कीटकनाशक आहे, संयुक्त कीटकनाशक आहे. तर याचं आपल्याला 140 मिली एका एकरसाठी आपल्याला फवारायचं आहे. फक्त ही फवारणी करताना आपल्याला एक काळजी घेणं गरजेचं आहे की याच्यासाठी आपल्याला 200 लिटर तरी पाणी आपल्याला वापरणं गरजेचं आहे. आणि जिथे कुठे आपला पॉवरचा किंवा पेट्रोलचा पंप असेल तर तिथे कमीत कमी आपण 125 लिटर तरी पाणी एकरी वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारचं नियंत्रण याच्यात मिळेल. तसंच जिथं कुठं आपल्याला या झाडाची लागण झालेली दिसेल, समजा या मोझॅकची एखादी 2 आपल्याला धुऱ्यानं सुरुवातीला दिसतात अशा प्रकारची झाडं, तर ते झाडं आपल्याला उपटून त्याला नष्ट करायचे म्हणजे ते आपल्याला धुऱ्यावर फेकायचे नाहीत, तर त्याला आपण गाडून टाकायचे किंवा त्याला धग द्यायचे, जेणेकरून त्याचा पुढं प्रसार होणार नाही याची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.